राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या 8व्या दिवशी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली। यावेळी धानासाठी अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना 20,000 रुपये प्रति हेक्टरी बोनस जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली। शेतकऱ्यांच्या मदतीसाठीचा प्रस्ताव मागच्या सरकारमध्ये अजितदादांनी पाठवला होता, मात्र तो तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दाबून टाकला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। शेतकऱ्यांवरचा अन्याय सहन झाला नाही म्हणूनच अजित पवार आमच्या बरोबर आले असं शिंदेंनी मालेगावचा मिनी पाकिस्तान होत असून तिथे हिंदूंना कमी करण्याचं कारस्थान सुरू असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय। मालेगावमध्ये गुन्हेगारी कारवाया वाढत असल्यानं मालेगावसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय देण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। जेणेकरून जे काही हालचाली फडणवीसांना विपश्यनेची गरज असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आणि त्याचबरोबर फडणवीसांना 2 ज्युनियरच्या हाताखाली काम करावं लागत असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला। तर महाराष्ट्रात दिल्लीचं पायपुसणं झालं असल्याचंही ते म्हणाले। विधान परिषदेत गिरीश महाजनांच्या फोटोवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले। दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबतचा गिरीश महाजनांचा फोटोच एकनाथ खडसेंनी विधान परिषदेमध्ये दाखवला। गिरीश महाजनांची एसआयटी चौकशी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी खडसेंनी विधान परिषदेत केली। सुधाकर बडगुजर यांनी एसीबी कारवाईनंतर संतापजनक प्रतिक्रिया दिली। पोलीस चुकीच्या केसेस आमच्यावर दाखल करत असून बदनामी करतायत। गेल्या 53 वर्षांच्या कारकिर्दीत चुकीचं काम केलेलं नाही। फसवणुकीचे आरोप हे खरे ठरले तर एसीबीच्या एसीपींसमोर जाहीर आत्महत्या करेल असा इशारा बडगुजर यांनी दिला। सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर प्रकरणावरून मंत्री दादा भुसेंनी खळबळजनक विधान केले। सुधाकर बडगुजरचा मुंबईतला गॉडफादर कोण आहे हे समोर येईल असं विधान दादा भुसेंनी केलंय। डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींना अभिवादन करण्यासाठी आरएसएस कडून महायुतीच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलंय। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलंय। या मुद्द्यावर शरद पवार गटाने मात्र अजित पवार गटावर निशाणा साधलाय। राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुका 2025 मध्येच होतील असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। देशात सध्या मेरी मर्जी असा कारभार सुरू आहे आणि त्यामुळे सध्या निवडणूक आयोग आणि कायदा असं काही नसल्याचं सांगत राज ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारला टोला लगावलाय। धुळे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या मेथी आणि चिमठाणे 2 गटांमध्ये भाजपनं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। पोटनिवडणुकीतल्या एकतर्फी निकालांमुळे शिंदखेडा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचं पुन्हा सिद्ध झालंय। मेथीतून भाजपचे प्रभाकर पाटील विजयी झालेत तर चिमठाणे गटातून भाजपचेच महेंद्र गिरासे विजयी झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राचीन मंदिराची दुरवस्था झाली आहे। मंदिराची देखभाल व्हावी आणि देखभाल खर्च वाढवावा यासाठी हिंदू जनजागृती समितीनं नागपूरमध्ये विधिमंडळाजवळ आंदोलन केलं। विरोधी पक्षातील तब्बल 92 खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये लोकसभेतील 47 आणि राज्यसभेतील 45 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींसह 33 खासदारांना निलंबित करण्यात आलं तर त्याआधी 14 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं। लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं। यावेळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांची भेट घेतली। त्यांनी खासदारांबरोबर चर्चा करून संसदेत प्रवेश केला। निलंबनाविरोधात या खासदारांनी प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला। आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत। 5 राज्यांच्या निवडणुकानंतर या बैठकीला विशेष महत्त्व आहे। या बैठकीनंतर 2 दिवसांनी म्हणजेच 21 डिसेंबरला काँग्रेस कार्य समितीची ही बैठक बोलावण्यात आली आहे। इंडिया आघाडीची आजची बैठक ही 2024च्या दृष्टीनं निर्णायक ठरेल अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। तर त्याला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी वांझोटी बैठक असा इंडिया आघाडीच्या बैठकीचा उल्लेख केला आहे। मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीने दिलेल्या दुसऱ्या टप्प्याचा अहवाल मंत्रिमंडळ समितीने स्वीकारलाय। शिंदे समितीने हा अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये अहवाल स्वीकारण्यात आला।
एकीकडे शिंदे समितीनं मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला अहवाल मंत्रिमंडळ उपसमितीनं स्वीकारल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये बंद दरवाजाआड बैठक पार पडली। सरसकट कुणबी नोंदीबाबत भुजबळांनी संशय व्यक्त केलाय, त्यामुळे या बैठकीमध्ये त्या अनुषंगानं काय चर्चा झाली याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मराठा आरक्षण हे केंद्राच्या हातात असून त्यासाठी राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल अशी प्रतिक्रिया सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीनंतर माजी खासदार संभाजीराजेंनी दिली आणि या संदर्भात संसदेत आवाज उठवण्यासाठी खासदारांनी ठराव केल्याची माहितीही राजेंनी दिली। टिकणारं आरक्षण ते त्यांचं म्हणणं असेल। सरसकट कुणबी दाखल्यांवरून सरकार आणि जरांगे पुन्हा आमने-सामने आले। सरसकट कुणबी दाखले देणं हे शक्य नाही असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय, तर मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या तज्ज्ञांनी लिहून दिलंय की सरसकट मराठा आरक्षण कायद्यामध्ये बसतं आणि शिंदेंनी शब्द पाळावा असं उत्तर मनोज जरांगेंनी दिलंय। मनोज जरांगे पाटील यांची 23 डिसेंबरला बीडमध्ये सभा होणार आहे। जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपणार आहे आणि त्यामुळे या सभेमध्ये जरांगे पाटील सरकारला काय इशारा देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। आतापर्यंत सापडलेल्या कुणबी नोंदी या बोगस नाहीत असं सांगत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी छगन भुजबळांचा आरोप खोडून काढलाय। भुजबळांना नोंदींवर आक्षेप असेल तर त्यांनी संबंधित विभागांना सूचना द्याव्यात आणि कागदपत्रांची तपासणी करावी असंही देसाईंनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तीने सांगितलेलं असल्यामुळे 24 तारखेपर्यंत मराठा आरक्षण मिळेल अशी अपेक्षा असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले। मराठा आरक्षणासंदर्भात लोकसभेमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर केंद्र सरकार म्हणजेच भाजपनं मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। कुणीही कुणावर टीका करताना ओबीसी मराठावाद होईल अशी टीका करू नये असं वक्तव्य आमदार अमोल मिटकर यांनी केलंय। भुजबळ आणि जरांगेंनाही याबाबत विनंती केल्याचंही त्यांनी सांगितलं। इतकंच नाही तर भुजबळांचं कालच भाषण ऐकलं आणि त्यामध्ये त्यांनी सरकारवर टीका केल्याचं काही दिसलं नाही अशी प्रतिक्रिया मिटकर यांनी दिली आहे। संभाजीनगरमधल्या वैजापूरच्या नारंगी सारंगी धरणामध्ये मराठा समाजानं आंदोलन केलं। मराठा आरक्षण आणि शेतकरी प्रश्नावरून आंदोलकांनी जलसमाधीचा इशारा दिलाय, मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी तैनात आहे। साताऱ्यातल्या मेढ्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजानं मोर्चा काढलाय। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी मेढा बस स्थानकापासून ते मेढा तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। आयटेक म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसकडून विधान भवनावर विराट मोर्चा काढण्यात आला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन 26,000 रुपये मासिक पेन्शन देण्याची मागणी करण्यात आली आहे आणि यावेळी मोर्चामध्ये आशा आणि गटप्रवर्तक, कंत्राटी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते। समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या परिवारांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला। अपघाताच्या कारणांची चौकशी करावी, पीडित परिवारांना मदत द्यावी अशी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। राज्यभरातील सरपंचांसह कर्मचाऱ्यांचा 2 दिवस संप आहे। सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी, संगणक परिचालक संपामध्ये सहभागी आहेत। मानधनामध्ये भरीव वाढ, टोल माफी, स्वतंत्र सदस्य निधी, विमा संरक्षण देण्याची मागणी सरपंचांची आहे, तर अखिल भारतीय सरपंच परिषदेचा या संपात सहभाग आहे। राज्यभरातल्या ग्रामपंचायत कालपासून 2 दिवस बंद राहणार। सरपंचांच्या कामबंद आंदोलनाला सरपंच संघटनेनं विरोध केलाय। कामबंद करणाऱ्या सरपंचांवर कारवाई करावी आणि ग्रामसेवकांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी केली आहे। मराठवाडा ग्रामसंवाद सरपंच संघटनेच्या अध्यक्षांनी ही मागणी केली आहे। अविश्वास ठराव नामंजूर होता सरपंचांना थेट स्वतःची उंटावरून मिरवणूक काढली। धाराशिव जिल्ह्यातल्या ईट ग्रामपंचायतीचे सरपंच संजय आसलकर यांनी सरपंचपद वाचल्यावर गावातून मिरवणूक काढली। ईट ग्रामपंचायतीच्या राजकीय नाट्यानंतर सरपंच संजय आसलकर आणि सदस्य सयाजीराजे हुंबेंवर जेसीबीनं गुलालही उधळण्यात आला। सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तहसीलदारांनी आंदोलन केलं। ग्रेड पे मंजूर करावा या मागणीसाठी राज्य तहसीलदार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। यावेळी तहसीलदारांच्या प्रलंबित मागण्यांचं स्मरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं।
नाशिक ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ललित पाटीलसह चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 10 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. दरम्यान आता ललित पाटीलचा जेलमधला पुढचा मुक्काम मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असणार आहे. ठाण्यामधल्या प्रिया सिंग प्रकरणामध्ये 3 आरोपींना न्यायालयात सादर करण्यात आलं. यावेळी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात प्रियाकडून वारंवार चौकशीवर नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र घटनेच्या 7 दिवसानंतर एसआयटी पथकानं कारवाई करत अपघातात वापरलेली 2 वाहनं ताब्यात घेतली आहेत. गुजरातमधल्या सुरतमध्ये एका हिरे व्यापाऱ्यानं चक्क अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीचा नेकलेस बनवलाय आणि त्यासाठी तब्बल 5,000 अमेरिकन डायमंड आणि 2 किलो चांदीचा वापर करण्यात आला. 40 कलाकारांनी 35 दिवसात हा नेकलेस साकारला. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव न्यायालयाचंही आता नामांतर झालंय. याबाबत परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या प्रभारी रजिस्ट्रारनं काढलंय. 17 सप्टेंबरला दोन्ही शहरांचं नामांतर झाल्यानंतर आता न्यायालयाचीही नामांतर झालेली आहे. नांदेडमधल्या सचखंड गुरुद्वारानं शीख समाजाच्या लग्नांसाठी काही नियम जाहीर केलेत. लग्नात नवरी मुलीनं परिपूर्ण पंजाबी सूट आणि सलवार परिधान करावेत. लग्नपत्रिकेमध्ये सिंग आणि कौर नावाचा उल्लेख करावा. नवरीला लग्न मंडपामध्ये आणताना छत्र वापरू नये असे नियम आखण्यात आलेत. शिरोली ते जळगाव रेल्वे स्थानकादरम्यान 2 मार्गिका उड्डाणपुलांचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. मात्र कार्यक्रम पत्रिकेमध्ये आणि उद्घाटनाच्या कोनशिलेवर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अनिल पाटील यांचं नाव नसल्यानं नाराजी नाट्य रंगते. ज्यांनी निधी दिला त्यांचं नाव नाहीये असं म्हणत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या 60वा दीक्षांत समारंभ पार पडला आणि यावेळी 49,000 पदव्या प्रदान करण्यात आल्या तर 40 पीएचडी पदव्या प्रदान करण्यात आल्या. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर एस मंथा यांची समारंभाला प्रमुख उपस्थिती होती. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे बालकांना आता जिल्हा परिषद शाळांमधून पोषण आहार दिला जाणार आहे. जोपर्यंत संप मागे घेतला जात नाही तोपर्यंत आहार पुरवठा केला जाणार आहे असे आदेश वाशिमच्या महिला बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. पुण्यामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जलकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण शहरातल्या जलकेंद्राच्या अखत्यारीतील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी सोडता येणार नाहीये. शुक्रवारी सकाळी शहरामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. कल्याण डोंबिवलीच्या काही भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 12वे नेतेवली मोहिली जलशुद्धीकरण केंद्रावर विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. नाशिकच्या मालेगावमध्ये पाणीपट्टी विरोधात नागरिक आक्रमक झालेत. महापालिकेकडून दरवर्षी 5% पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आली आहे आणि त्याविरुद्ध नागरिकांनी लोटांगण तसंच दंडवत करत प्रशासनाचा निषेध केलाय. यासोबतच जागोजागी होणारी जलवाहिनी गळती थांबवावी, वाहतूक कोंडीवर तातडीनं निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. सोलापूरच्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. धरणात केवळ 12 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्यानं शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. सोलापूर, अहमदनगरसह पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्याला देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. विधानसभेसाठी वडेट्टीवार आणि गुलाबराव पाटलांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना वडेट्टीवार यांनी कांदा प्रश्नासाठी केंद्र सरकारकडे जातात असा उल्लेख करताच गुलाबराव पाटील संतापले आणि कांदा उत्पादकांचा आणि शेतकऱ्यांचा अपमान असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. तुम्ही बोलले शेतकऱ्याचा अपमान केला तुम्ही. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांना फटका बसलाय. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. दलालांकडून दर मिळत नसल्यानं उरल्यासुरल्या पिकावर कुऱ्हाड चालवण्याची वेळ तासगाव तालुक्यातल्या लोकरेवाडीतल्या शेतकऱ्यांवर आली. डोंबिवली पूर्वेला शिवगर्जना भाजी फळ विक्रेता संघटनेनं 7 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलंय. नेहरू रोडवर चिमणे गल्लीतलं भाजी मार्केट 50 वर्षांपासून सुरू होतं. मात्र काही दिवसांपूर्वी महापालिकेनं हे मार्केट मानपाड्याला स्थलांतरित करण्याचे आदेश देत बंद पाडलं. त्यामुळे डोंबिवलीकरांना झळ बसली.
जानेवारी 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अमरावती विभागामध्ये तब्बल 951 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। यापैकी अमरावती जिल्ह्यामध्ये 268, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 246, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 237 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। तर संभाजीनगरमध्ये 741 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली। हिंगोलीमधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत नसल्यानं शेतकरी नागपूर अधिवेशनाकडे निघाले। हिंगोलीच्या गोरेगाव इथल्या शेतकऱ्यांनी पीक विमा आणि अग्रिम रक्कम मिळावे म्हणून अवयव विक्री करण्याचा निर्धार केला। गोरेगाव इथं सरकारचं श्राद्ध घालून अन्नत्याग आंदोलन करून शासन दखल घेत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले। धाराशिव जिल्ह्यातल्या भूमध्ये भारत सरकारच्या आमचा संकल्प विकसित भारत या संकल्प रथयात्रेचा आष्टा ग्रामस्थांकडून निषेध करण्यात आला। रथयात्रेतील पंतप्रधान मोदी यांच्या फोटोला कांद्याची माळ घालून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यवतमाळच्या वणीमध्ये शिवसेना ठाकरे गटानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मशाल मोर्चा काढत एसडीओ कार्यालयावर धडक दिली। भाजपनं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकार बनवल्यामुळे हे सरकार मस्तीत आणि अहंकारात वावरते आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला। प्रस्तावित डोलवी एमआयडीसी प्रकल्पाला पेण तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केलाय। उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांनी मूक मोर्चा काढला। डोलवी, गडप, कारा, वडखळ, बोरी इथल्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करावी या प्रमुख मागणीसह इतरही मागण्या करण्यात आल्या। यावेळी आंदोलकांनी तोंडावर मास्क बांधले होते। दिल्लीमध्ये एका तरुणाला गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेल्याची घटना घडली आहे। दक्षिण दिल्लीच्या लाजपत नगर भागामध्ये ही घटना घडली। टेम्पो ट्रॅव्हलर चालकानं आधी या तरुणाला धडक दिली, त्यानंतर त्याला बोनेटवरून फरफटत नेलं। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। यामध्ये फरफटत गेलेला तरुण जखमी झालाय। दिल्लीच्या कोटला मुबारकपूर परिसरात खासगी वाहन चालकांची मोजोरी दिसून येते। या बस चालकाने एका व्यक्तीला भरधाव बससह वाहून नेलं। हा व्यक्ती बसच्या दर्शनी भागामध्ये भरधाव वेगानं बस चालवत होता आणि त्याच अवस्थेत त्यानं त्याला पुढे नेलं। यामागचं कारण मात्र कळलेलं नाही। अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतरस्ते, पानंद रस्ते तातडीनं खुले करावेत या मागणीसाठी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेरू वाटप आंदोलन केलं। शेतरस्ते खुले करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं 60 दिवसांमध्ये रस्ते खुले करण्याचा आदेश दिला। अद्याप प्रशासनानं कारवाई न केल्याने आंदोलन करण्यात येतं। सांगोला शहरातल्या मिरज गेट ते वंदे मातरम चौक दरम्यानच्या बायपास रस्ता रुंदीकरणावरून संजयनगर परिसरातले नागरिक आक्रमक झाले। या रुंदीकरणापायी राहती घरं पाण्याखाली जाण्याची भीती आहे, त्यामुळे ही बाब संबंधित विभागाला लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी पाण्याच्या निचऱ्यासाठी व्यवस्था करण्याचं मान्य केलं। पालघरमधल्या मनोरवाडा भिवंडी महामार्गाची दुरवस्था सुधारत नसल्यानं स्वाभिमानी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या महामार्गावर दरवर्षी कोट्यवधी रुपये निधी खर्च केला जातो, तरी देखील महामार्गाची दयनीय अवस्था आहे। या महामार्गावर आतापर्यंत शेकडो बळी गेले, त्यामुळे ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडच्या मोशी भागातील नाशिक पुणे मार्गावर मालवाहतूक गाड्यांचा अपघात झाला। या अपघातामुळे बराच काळ वाहतूक ठप्प झाली। ब्रेक न लागल्यानं दोन्ही वाहनं समोरासमोर धडकली। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। नालासोपाऱ्याच्या तोळींज रोडवर ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात घडला। यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर 10 ते 12 जण जखमी झाले। भर वेगात असलेल्या या ट्रकनं रिक्षा, कार तसंच दुचाकी अशा 5 ते 6 वाहनांना धडक दिली। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणावरचा निकाल पुढे ढकलण्यात आला। आता या प्रकरणात निकाल 22 डिसेंबरला देणार आहे। राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहेत। 2001-2 दरम्यान हा घोटाळा झाला, त्यावेळी सुनील केदार बँकेच्या अध्यक्षस्थानी होते। सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास